नमस्कार. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हवीशी वाटणारी अशी कुरकुरीत अशी बटाट्याची भजी. रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तरी ते मी मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेत आणि स्लायसरच्या सहाय्याने आपण याच्या स्लाईस काढून घेऊया. आता एका बाउलमध्ये 5-6 चमचे बेसनचं पीठ आणि भज्यांना कुरकुरीतपणा यावा यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद पावडर घालून घेऊ. आता हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ. आता या भज्यांना चांगला कुरकुरीतपणा यावा यासाठी आपण खायचा सोडा वगैरे घालतो, पण इथे खायचा सोडा घालण्याची अजिबात गरज नाही. इथे 2 चमचे मी गरम झालेलं तेल घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया. आता थोडं पाणी घालत त्याचं दाटसर असं बॅटर बनवून घेऊ. जास्त पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण खूपच पातळ होतं. तरी ते दाटसर असं बॅटर तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय. आता आपण ज्या बटाट्याच्या स्लाईस बनवून घेतले या बॅटरमध्ये एक बुडवून आपण तेलामध्ये सोडून देऊया. गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल छान गरम झालं की मग याच्यामध्ये आपण बटाट्याच्या भज्या सोडून देऊ. तेल कडकडीत गरम झालेलं असेल तरच भजी बघा टाकल्यावरती लगेचच वरती येतात. तेल जर नॉर्मलमध्ये गरम असेल तर मग भजी भरपूर तेलकट होतात. त्यामुळे तेल कडकडीतच गरम करून घ्यायचं. तर भजी बघा टम्म अशी फुललेली आहेत. चमच्याच्या सहाय्याने अलटून पलटून घेऊया आणि नंतर मग झाऱ्याच्या सहाय्याने पूर्ण तेल नितळवून आपण ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा इथे भजी मस्त अशी टम्म फुललेली तयार झालेली आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. इथे अजून एक बॅच आपण भज्यांची तळून घेऊया. बेसनमध्ये बटाट्याच्या स्लाईस बुडवून तेलामध्ये सोडून द्यायच्या. बघा बटाट्याची भजी कुरकुरीत अशी ते तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झालेत ते कमेंट करून मला नक्की सांगा. आता या कुरकुरीत गरमागरम भज्यांसोबत मिरची तर झालीच पाहिजे. तर इथे 2 हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. तर बघा किती छान टम्म फुललेली अशी बटाट्याची भजी. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.